सावनेर येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा 5 एप्रिलला मोठ्या उत्साहात पार पडला। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये सावनेरकरांच्या न्यायालयीन सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे। या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी न्याय प्रक्रिया सुलभ, जलद आणि परिणामकारक होणे गरजेचे असल्याचं प्रतिपादन केलंय। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती राज वाकोडे, आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख आणि जिल्हा सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा यांची प्रमुख उपस्थिती होती। सावनेर वकील संघाच्या मागणीचा पाठपुरावा करत आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी अवघ्या काही दिवसात 44,64,29,29 रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळवून दिली होती। या नवीन इमारतीत तळमजल्यासह 5 मजले असणार असून 6 कोर्ट हॉल, 1 पॉक्सको हॉल आणि लोक अदालतीसाठी स्वतंत्र हॉलची सोय करण्यात आली आहे। या सोहळ्याला न्यायाधीश प्रदीपसिंह ठाकूर, नेहा रणवीर, सोनपरी गाडे, डॉक्टर राजू पोतदार, नगराध्यक्ष संजना मंगळे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शैलेश जैन यासह अनेक वकील, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, सावनेर, नागपूर।